नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली. आजच्या भागात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता घरी आलेला असतो आणि सारंगच्या डोक्यात सारखा सारखा तोच विचार चाललेला असतो. जे जगन्नाथजीने सांगितलंय सारखं सारंगला तोच विचार आता सतावत असतो. जे सांगणारे सारंग ते फार चांगलं आहे किंवा आनंददायी असं नाही. थोडंसं वाईटही वाटणार आहे आणि नाराजही होणार आहे, अशी काही गोष्ट आहे ती. पण सांगणं गरजेचं आहे म्हणून तुला मुद्दाम सांगतोय मी. सारंग, दुर्दैवाने मी असं सांगतो की माझं भविष्य आजपर्यंत तरी खोटं ठरलेलं नाहीये. त्यामुळे मी जे भाकीत करतो ते खरं आणि खरंच असतं. जगन्नाथजी सारंगला म्हटलेले असतात की सावलीला हे प्लीज सांगू नको. सगळं काही ती सहन करेल पण मातृत्व नाही, ही गोष्ट ती सहन करणार नाही किंवा तिला ती सहनच होणार नाही. सारंग टेन्शनमध्ये असतो. तोच विचार करत असतो. सावली आलेली असते आणि सारंग अर्च्यासमोर उभा असतो आणि गुपचूप सावली त्याच्या मागे येऊन उभी राहते. सारंगला मागून अशी बिलकते. सारंग मात्र काहीच रिॲक्शन देत नाही, कारण सारंगच्या डोक्यात वेगळेच काही विचार चाललेले असतात. सावलीचा मूड मात्र खूप छान असतो. सावली म्हणते, अहो तुम्ही कसला विचार करताय? तुमच्याजवळ मी येऊन उभी राहिली आहे तरी तुमचं लक्ष नाहीये माझ्याकडे. आता कळलं मला तुम्ही कसला विचार करताय. सारंग म्हणतो, तुला कसं कळलं ग मी कसला विचार करतोय? मी माझाच विचार करत असणार किंवा आपल्या घरच्यांचा किंवा बिझनेसचा. याच्या व्यतिरिक्त कुठचा विचार आहे सारंग सर तुम्हाला? सारंग सर सांगा ना, तुमच्या डोक्यात नेमकी काय चाललंय? काय नाही ग सावली, असंच बिझनेस विषयी विचार चाललाय. ती म्हणते, असंच कुठचा विचार आहे? काहीतरी विचार आहे हा सारंग सर. कसला विचार करताय मला सांगा. आता हट्टच करते की काय झालंय मला सांगा, आणि कंपनीत काही प्रॉब्लेम झालाय का तरीही मला सांगा, जरा बरं वाटेल. सारंग मात्र सावलीशी बोलायलाच तयार नसतो किंवा सावलीशी काय बोलायचं त्याला सुचतच नसतं. नाही ग सावली, ताराचा विचार दुसरा कुठचा विचार येणार आहे? ती म्हणते, अरे हो सारंग सर, बरोबर आहे की. ती म्हणते, तारा मॅडमच्या सोबत जे काही झालं ते व्हायला नको होता, खरंच वाईटच झालंय. सारंग सर, हे सगळं काही ज्या परिस्थितीत झालंय त्याच्यामुळे खूप खूप मोठा परिणाम झाला असणार आहे त्यांच्या मनावर. ते खूप विचार करत असणार आहे. तिलोत्तमा मॅडम सुद्धा खूप रागवल्यात. सारंग सर, तुम्ही म्हटला ना तिलोत्तमा मॅडमचा राग हळूहळू कमी होईल की. माझ्यावर तरी कुठे रागवता? पूर्वी कशा रागवायच्या, आता हळूहळू कमी झाला की माझ्यावरचा राग. तसं ताराच्या बाबतीत सुद्धा होणार. सारंग म्हणतो, तुझा विश्वास आहे ना सावली? मग अगदी तसंच होणार. सारंग अगदी निरागस डोळ्याने या सावलीकडे बघत असतो. सावली इतकी निस्वार्थी, इतकी गोड असते. कुणाचं कधीही वाईट व्हावं असं कधीच तिला वाटत नाही. सारखा दुसऱ्यांचा विचार करत असते आणि देवाने एवढी मोठी शिक्षा का दिली आहे माझ्या सावलीला? सारंगच्या डोळ्यात खूप सारे प्रश्न असतात. तो अगदी काळजीने, प्रेमाने सावलीकडे बघत असतो. सावली म्हणते, तारा मॅडमला मी लहानपणापासून ओळखते. कधीच त्या बोलताना वागताना समोरच्याचा विचारच करत नाही. ती म्हणते, तारा मॅडम जरी स्वतःचा विचार करत असल्या तरी पण त्या मनाने खूप चांगल्या आहे, आणि त्या चिडचिड करायच्या किंवा तुसडेपणाने जे वागायच्या ते फक्त आणि फक्त भैरवी माईमुळे. भैरवी माई जी वागणूक द्यायच्या किंवा भैरवी माई समोरच्या बरोबर जसं वागायच्या तसंच तारा मॅडम वागायच्या. ती म्हणते, तारा मॅडम मनाने खूप चांगल्या आहेत. तिला विश्वास असतो सगळं काही छान होणार आहे. सारंगला वाईट वाटत असतं. डोळ्यातनं अगदी पाणी येत असतं. सावली म्हणते, अहो काय झालंय तुम्हाला? मी काही चुकले का? चुकीचं बोलले का? सारंग म्हणतो, नाही ग सावली, तू काहीच चुकीचं बोलली नाही. तू किती सहन केलं. बापरे, तू काय सहन केलं आणि किती सहन केलं या गोष्टीचं वाईट वाटतंय ग मला. अजून सुद्धा सहनच करतीये सावली, तू अशी कशी आहेस? सारंग आता सावलीला कौतुक करत असतो आणि त्याला वाईटही वाटत असतं की सावली किती सगळं सहन करते. बद्दलच विचार करत होतो, दुसरं काहीच नाही ग. सारंग, सगळं झालंय आता कसला विचार करताय? गेलं ते मागं टाकायचं. सावली म्हणते, जेव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा तुम्ही होता की प्रत्येक वेळेला संकटातून बाहेर काढायला. मला खात्री आहे सारंग सर, कितीही मोठं संकट येऊ दे, तुम्ही आहात की माझ्या पाठीशी आणि प्रत्येक संकटातून बाहेर काढायला. सावलीचा हा गोड विचार, तिचा हा छान स्वभाव सारंगला अजून विचार करायला किंवा वाईट वाटत असतं त्याला सारखं या सावलीकडे बघून की सावली कुठल्या मातीची बनली आहे. ती कुणाविषयी कधीच काही बोलत नाही आणि देवाने का एवढी मोठी शिक्षा दिली. तोच विचार सारंगला सारखा येत असतो. मला एक गोष्ट सांगायला विसरले की सारंग सर, आज मी अमृता बहिणीच्या खोलीत गेले आणि त्यांच्या खोलीत आणि सगळं काही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सावली सांगत असते. तेवढंच मन लावून सारंग ऐकत असतो. मन तर त्याचं लागत नसतं, पण हिला वाईट वाटू नये म्हणून बिचारा ऐकत असतो. त्यानंतर अमृता बहिणी काय म्हटलं माहितीये का सारंग सर? काय म्हटली? लवकरात लवकर त्यांना सुद्धा संधी हवी आहे माझी रूम सजवायला. अशीच जशी मी त्यांची रूम सजवली तशीच त्यांनी माझी रूम सजवायची लवकरात लवकर. आपल्या खोलीत बाळाचे फोटो लावण्याची आता सारंगला रडूही येत असतं आणि तिच्यासमोर हसायचं सुद्धा असतं. ती म्हणते, काय झालंय सारंग सर? ती म्हणते, सारंग सर, आपणही बाळाचा विचार करायला हवाय आता. काहीच उत्तर देत नाही. जेवायला वाढ, मला भूक लागली आहे सावली. म्हणतो, मी फ्रेश होतो, मग आपण लगेच खाली जेवायला जाऊया. तिच्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलेलं नसतं सारंगने.
तिलोत्तमा आणि बाबा रूम मध्ये असतात. तिलोत्तमा म्हणते ही ऐश्वर्या गायब कुठे झाली अचानक, मला काही कळतच नाही हो. बाबा म्हणतात तिलोत्तमा ती कुठे गायब झाली यापेक्षा ती कशी गायब झाली हा विचार करणं महत्वाचं आहे. सगळ्यांनाच माहिती असतं ऐश्वर्या कशी आहे. काहीतरी कारस्थान केलं असेल, ते कारस्थान स्वतःच्या अंगावर यायला लागलं, हे कळायला ती गायब झाली असं सगळ्यांचंच म्हणणं असतं. बाबा म्हणतात तिलोत्तमा ऐश्वर्याला चांगलीच ओळखते ना, तरी पण असं विचार करतीये. इतके दिवस चांगली वागत होती ना ऐश्वर्या, सगळं काही नाटक किंवा प्लॅनिंग चाललेलं होतं. आणि महत्वाचं म्हणजे तिलोत्तमा सावलीच्या कार्यक्रमात जे काय घडलं, जो काय गोंधळ झाला, त्या सगळ्या मागे 100% ऐश्वर्या आणि ऐश्वर्याच असणार. आता तिला कळालंय की माझं नाव समोर येणार म्हणून ती अशी अचानक गायब झालीये. मग आता डायरेक्ट तिलोत्तमाला बोलून टाकतात. तिलोत्तमा म्हणते देवा त्याचं काम अगदी चोख बजावणारा. या सगळ्याच्या मागे कोण होतं, कसं झालं, काय सगळं काही देवा शोधणार म्हणजे शोधणारच. तिलोत्तमा म्हणते तुमच्या म्हणण्यामागे तथ्य असणार, कारण ऐश्वर्या आहे तशी आणि अशा गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट तिला. तिलोत्तमा म्हणते कार्यक्रम संपला की लगेच ऐश्वर्या गायब झाली, ती आतापर्यंत कुणाला दिसलीच नाहीये. बाबा म्हणता एक्झॅक्टली मलाही तेच म्हणायचंय. म्हणतात ऐश्वर्याचा आहेच ग विचार, कुठे गायब झाली काय, तिच्या आणि ती गायब झालीये. पण ऐश्वर्याचा विचार असू दे, सध्या मला ऐश्वर्यापेक्षा सावली जास्त महत्वाची वाटते आणि तिच्यासाठी मला काहीतरी करायचंय. तिलोत्तमा काय करायचंय तुम्हाला? अगं करायचं आहे, पण काय करायचं मला हेच कळत नाहीये ग. गिफ्ट द्यायचंय पण काय देऊ ग तिलोत्तमा? बाबा म्हणतात तिलोत्तमाला तू सुचव की. तिलोत्तमा म्हणते काय? अगं लाडकी सून आहे ना तुझी. तिलोत्तमा मोठ्या आनंदाने म्हणते बरं. आणि बाबा आता हसायला लागलेले असतात. आता जगन्नाथजी हॉलमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात काय अलका येते. आजीचं विचारचक्र सारखं चाललेलेच असतं. तेवढ्यात काय अलकाने चहा आणलेला असतो. दे दे दे, फार गरज होती मला या चहाची. म्हणते किती चहा पिणार, काही लिमिट आहे का चहाला? कोणी चहा पितं का हो? आणि ही वेळ आहे का चहा पिण्याची? अलका माझं डोकं दुखायचं थांबत नाहीये ग, म्हणून सारखा चहा पितोय. डोक्यात असली भनभन झाली अलका की डोकं दुखायचं माझं नावच, थांबायचं माझं नावच घेत नाहीये, म्हणून मी चहा पितोय. दुपारी आल्यापासून ऐकतीये डोकं दुखतंय डोकं दुखतंय. डोकं दुखायला झालंय तरी काय का? असं होऊ शकतं का ग? आनंद जर वाटला तर तो वाढतो, दुःख जर वाटलं तर तेही वाढतं का? काहीतरीच बोलताय तुम्ही जगन्नाथजी, काय लॉजिक आहे का याला? पुढ्यात न बोलता मला समजेल असं काहीतरी बोलता का? सरळ साध्या सोप्या भाषेत. सारंगला सांगून टाकलं सावलीच्या आयुष्यात संतती विरह आहे. अलका भयंकर अशी चिडलेली असते जगन्नाथजींवर. आपलं ठरलं होतं या बाबतीत कुणाला काही एक सांगायचं नाही, मग तुम्ही का सांगितलं? तुम्हाला कळत नाही का जगन्नाथजी? नका सांगू म्हटलं होतं ना मी. जगन्नाथजी म्हणतात अलका आज ना उद्या कळणारच होतं, मग त्रास झाला असता, वाईट वाटलं असतं, धक्का बसला असता. आत्ता सांगितलंय निदान सारंगच्या तरी मनाची तयारी होईल किंवा स्वतःला तो स्टेबल ठेवेल आणि सावलीला आधार देईल म्हणून सांगितलं ग. कोण काय होणार होतं? अलका म्हणते तेव्हाच तेव्हा बघितलं असतं ना. आत्तापासूनच त्यांना लगेच विचार करायला टाकलं का तुम्ही विचारचक्रात? अलकाला फार राग आलेला असतो. जगन्नाथजीने सांगायलाच नको होतं. मी जे लपून ठेवलं असतं मला जास्ती त्रास झाला असता म्हणून मी सांगून टाकलं. बरं जगन्नाथजी सांगितलं ना, छान वाटलं ना तुम्हाला? सारंगला सांगून काय उपयोग झाला सांगा बरं तुम्ही? सारंगवर प्रचंड विश्वास आहे, जीवापाड प्रेम आहे सारंगचं सावलीवर. त्यावर जे आभाळ कोसळणार आहे तोच पेलवून ठेवू शकतो, दुसरं कोणीच नाही. बाळाच्या विचारापासून सुद्धा लांब ठेवू शकतोय का? म्हणते बघा जगन्नाथजी सगळं मान्य आहे, सावलीवर खूप प्रेम आहे, तिला सांभाळून घेईन, सगळंच मान्य करते मी. त्याच्यावर काय होणार, त्याची काय अवस्था होणार, तो कुठल्या विचारचक्रात अडकणार याचा विचार केला? स्वतःच्या बाबतीत त्याच्या काहीतरी सांगताय, त्याच्याने त्याला त्रासच होणार आहे ना जगन्नाथजी. आता अलकाला खरंच राग आलेला असतो ह्या जगन्नाथजीला. कोणी सांगितलं होतं की त्याला बोलवून हा निरोप द्या म्हणून? सारंगवर सुद्धा आभाळ कोसळणार आहे, ते आभाळ कोण पेलणार आहे? त्याला स्वतःलाच खंबीरपणे पेलवावं लागणार आहे, त्याच्याबरोबर कोणीच नसणार आहे. दुसरा काही मार्गच नाहीये ना. तरी काय करू ग अलका? सुद्धा एक बाप आहे आणि जगातला प्रत्येक बाप हा स्वार्थी असतो, तसा मीही स्वार्थी आहे. माझ्या पोरीला पुढे जे संकट येणार आहे ते आधीच सांगितलं आणि तिचं आयुष्य जरा सिक्युअर करण्याचा विचार केला, त्यात एवढी काय चिडतीये तू? जी म्हणतात प्रत्येक बाप आधी आपल्या लेकीचा विचार करतो, तसा मीही केला. मी वेगळं काय केलंय? इकडे आता अमृताच्या रूम मध्ये राजकुमार आणि अमृता असते आणि त्यांचीही चर्चा चाललेली असते. वर म्हणतो काय छान पोस्टर आहे सगळे, आणि असंच बाळ होणार म्हणजे होणारच, मी सांगतोय ना अमृता, कमाल. राजकुमारचं आणि अमृताचं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यात काय अगदी घाईने आलेली असते तिलोत्तमा. मुलीला थँक्यू म्हणायला हवं या अमृता, खरंच काय केलंय तिने, कमाल आहे सगळं. तिलोत्तमा सुद्धा बघते, वा अमृता किती गोड आहे ग सगळं. हो ना आई, सगळं सावलीने केलंय बरं. फोटोज लावून तिने मला सरप्राईज दिलंय, छान छान, खूप छान अमृता. तिलोत्तमा विचारते अमृता तू बरी आहेस का? अमृता म्हणते हो मी बरी आहे. त्याची काळजी घ्यायची अमृता. हो आई. तिलोत्तमा म्हणते बाळ येणार आहे या आनंदाने वेळ कसा जातोय, दिवस कसे जाताय कळतच नाहीये ग अमृता, अगदी पटपट दिवस चाललेत आई. आणि तिलोत्तमा गुपचूप
राजकुमारला सुद्धा बघत असते, त्याच्या चेहऱ्यावरही आनंद असतो. राजकुमारकडे बघते, ऐश्वर्याचा किंवा नीलचा काही फोन वगैरे आलाय का? ऐश्वर्याचं ठीक आहे, काहीतरी कुटाणा केला असेल आणि आता अडकणार म्हणून ती पडून गेलीये. माझ्या बिचाऱ्या नीलचं काय, तो कुठेच नाहीये ग, तरी सुद्धा तो काही कॉन्टॅक्ट करत नाहीये, फोन केला तर लागत नाहीये, लागला तर उचलत नाहीये. मला असं वाटतं की ऐश्वर्याने त्याला सुद्धा प्रेशराईज केलं असणार आहे, म्हणूनच तोही लपून बसलाय. म्हणते, हे बघा आई, तुमची काळजी मला कळतीये, पण नील भाऊजी असं का करतील? ऐश्वर्या काही सांगू दे, नील भाऊजी तिला कधीच साथ देणार नाही. ऐश्वर्याच्या कोणत्याच चुकीच्या गोष्टीत नील भाऊजींनी कधीच सपोर्ट केला नाही. तिलोत्तमा म्हणते, अगदी बरोबर आहे अमृता, नील आहे की प्रामाणिक, तो नाही ऐकणार तिचं. असं सुद्धा काही पत्ता नाहीये ग. ऐश्वर्याने त्याला प्रेशराईज केलं असेल, घरी फोन करायचा नाही, आपण कुठे हे सांगायचं नाही, काहीच आपल्याविषयी माहिती द्यायची नाही, असं सुद्धा होऊ शकतं ना अमृता? तिलोत्तमाच्या डोक्यात वेगवेगळे विचार येतात. तिलोत्तमाला सगळं काही राजकुमार बरोबर बोलायचं असतं, पण अमृताला मध्ये धरून ते बोलत असतात. आता हे सगळं काही राजकुमारने सुद्धा ऐकलेलं असतं की आई टेन्शन मध्ये, किंवा तिला नीलची काळजी लागलीये. आता यावर सुद्धा राजकुमार काहीतरी करणार. नवरा आहे ग ऐश्वर्याचा नील, त्यामुळे कदाचित त्याला तसं करायलाही लावू शकते. अमृता, तुझ्या नवऱ्याला विचार ना ग, तू काही खबर काढता येईल का, किंवा काही तुला माहिती मिळत असेल का, कुठं सोर्स वापरून विचार ना ग अमृता. मागचे काही कॉन्टॅक्ट वापरून काहीतरी विचारू शकतो ना, प्लीज त्याला सांग की. तर मग अमृताला म्हणते, माझ्याबरोबर येते का, जरा काम आहे. हो आई, येते की. अमृता गेलेली असते. आता तिलोत्तमाच्या मागे मागे राजकुमार म्हणतो, आता तर मला या बाईला शोधून काढायलाच लागणार आहे. आता आईला सुद्धा काळजी लागली आणि आईला माझ्याकडनं अपेक्षा आहे की काहीतरी माहिती मी मिळवायला हवी. हे मलाच नाही, इतरांना सुद्धा सांगितलं असणार आहे तिला शोधून काढायला, मला खात्री आहे. राजकुमार म्हणतो, देवा, ऐश्वर्यापर्यंत पोहोचायच्या आधी ऐश्वर्या माझ्या हाती लागली पाहिजे. राजकुमार चांगल्याच तयारीला लागलेला असतो, काहीही करायचं आणि हे ऐश्वर्यापर्यंत पोहोचायचंच. सावलीने सारंगसाठी कॉफी आणलेली असते. सावली अगदी प्रेमाने म्हणते, घ्या की कॉफी. सारंग म्हणतो, ठेव तिकडे, घेतो मी. सावलीला आता सारंग का नाराज आहे हे कळत नसतं. ती अशी चांगला बोलतही नसतो किंवा वागतही नसतो, अगदी तुटक तुटक वागत असतो. सावलीला आता विचार येतो किंवा याचं वागणं बोलणं तिला खटकलेलं असतं. ती जरा लगेच अशी रडवेली होते. आपल्यात काही झालंय का? तुम्ही असं का वागताय माझ्यासोबत? काही चुकलंय का माझं? म्हणतो, नाही ग सावली, वेडी आहेस का? कुठे काय झालंय? तरी झालंय सारंग सर, तुम्ही माझ्यापासून लपवताय. नाही ग सावली, काम चालू असतं आणि कधी कधी कामाचं इतकं टेन्शन असतं ना की बस. सगळंच काय सांगणार ग. सावली म्हणते, कसं आहे ना सारंग सर, मी तुमच्यापासून इतकं मोठं सत्य लपवून ठेवलं होतं आणि आता मीच तुमच्याकडनं अपेक्षा करते की तुम्ही मला सगळं सांगावं, माझ्यापासून काहीच लपून ठेवू नये. खरंच हे चुकीचंच आहे ना सारंग सर, माझी अपेक्षा. आता सारंगच्या पायाजवळ बसते आणि सॉरी म्हणते. सारंग म्हणतो, हे सावली उठ ग, हे काय करतेस तू? खरंच वेडिया, काहीही करतेस तू. कुठलाही संबंध कुठे लावू नको. त्याचा आणि याचा काही संबंध नाही, मला कामाचं टेन्शन आहे ग, विचार चालू आहे ग, बाकी काहीच नाही. तू नको टेन्शन घेऊ बरं. ते दिवस तुम्ही बाळाचा विषय काढायचे तर मी टाळाटाळ करायचे, आता मी स्वतःहून बाळाचा विषय काढतेय तर तुम्ही माझ्याकडे लक्षच देत नाही किंवा काही रिॲक्टच होत नाहीये. सारंग सर का वागताय माझ्याबरोबर असं? म्हणतो, माझ्या डोक्यात काय चाललंय माहिती का, पहिलं मूल आपण दत्तक घेऊया, मग आपल्या स्वतःच्या मुलाचा विचार करू. सावली आता आश्चर्याने किंवा धक्क्याने एकदम सारंगकडे बघते की सारंग असं का म्हटला. सावली, कुणाला दत्तक घेतलं तर एखाद्या गरीब मुलाचं आयुष्य आपल्याकडे येऊन सुधारेल, साकार होईल, त्यालाही चांगले आईबाप मिळतील, चांगलं घर मिळेल, चांगलं आयुष्य मिळेल. हे करून आपण पुण्याचंच काम करणार आहोत ना, आणि त्याला आई बाबा मिळतील, सगळ्यात महत्वाचं. म्हणून माझा विचार चाललाय की पहिलं मूल आपण दत्तकच घेऊया. म्हणतो सावली, आपल्या जेव्हा होणार आहे तेव्हा होणार, पण एखाद्याचं आयुष्य सुधारेल आपल्यामुळे, चांगलं आयुष्य मिळेल असं मला वाटतंय ग. आता एवढा मोठा निर्णय अगदी लाईटली घेतो, सांगतो आणि तिथून लगेच निघून गेलेलं असतो. सावली मात्र विचार करत असते, पण काय चाललंय काय नाही तिला काही कळत नसतं. इकडे मात्र जगन्नाथजी सारखे त्या हॉलमध्ये इकडून तिकडून फेऱ्या मारत असतात आणि विचार करत असतात. अलका आलेली असते. तुम्ही जरा शांत बसता का हो? पिंजऱ्यातल्या वाघासारखं इकडून तिकडे एर जरा घालताय, नेमकी चाललंय तरी काय? अलका, मला शांत बसवत नाहीये, मला अगदी अस्वस्थ झालंय, मला म्हणजे सुचत नाहीये काही. सारंगला सावलीबद्दल सांगितलंय, त्याचा त्रास होतोय का तुम्हाला? जगन्नाथजी म्हणतात, नाही, ते मी आधीपासून ठरवलं होतं त्याला सांगून टाकायचं. आयुष्याचा जोडीदार आहे, त्याला ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. मी मुद्दाम सांगितलं, त्या गोष्टीचा नाही होते ग, दुसरीच कुठची तरी गोष्ट मला अस्वस्थ करते आणि वेगळं काहीतरी फिलिंग येते आणि मला असं काही झालं ना की घाबरायला होतं, फार टेन्शन येतं बघ अलका. जगन्नाथजी म्हणतात, अलका, या वेळेला दुसऱ्या कोणाचं नाही तर आपल्याच बाबतीत काहीतरी घडणार आहे असं वाटतंय. आता जगन्नाथ, आपल्या बाबतीत काय होणार आहे अलका तेच कळत नाही. आपल्या बाबतीत आता काय व्हायचं राहिले, की काय नवीन होणार आहे आपल्याकडे? असं काहीतरी होणार आहे की झोप उडून जाणार आहे आपली अलका, असं काहीतरी धक्कादायक घडणार आहे. जगन्नाथजी म्हटलेले असतात, धक्का बसेल, असं काहीतरी होईल, झोप उडेल, तेवढ्यात काय दार वाजलेलं असतं. अलका, एवढ्या उशिराने कोण आलं असेल? अलका पटकन बोलून जाते, आपली किरण आली असेल का? वेडी आहेस का ग?
ट्रेनिंग तरी संपलं असेल का? ती कशी येणार? अहो हो एवढे कसले टेन्स होत आहे? जी म्हणतात थांब मी जाऊन बघतो. अलका म्हणते नको मी बघते, तुम्ही नका जाऊ. असाव जरा शांत, मी बघते कोण आहे. 2 माणसं आलेली असतात जगन्नाथजीला भेटायला आणि हातामध्ये कसलं तरी एनव्हलप असतात. अलका त्यांना आतमध्ये आणते. जगन्नाथजी आम्ही तुम्हाला भेटायला आलो. अलका म्हणती हे म्हणतात तुम्हाला भेटायचे म्हणून आत मी घेऊन आलीये. जगन्नाथ म्हणतात मी जगन्नाथ आहे, बोला की. जगन्नाथजी म्हणतात सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही, माझ्याकडे काही काम होतं का? हो काहीतरी द्यायचंय तुम्हाला म्हणून आलोय आम्ही. लोक म्हणतात जगन्नाथजी जे घर राहणारच नाहीये त्या घरात बसून काय करू आम्ही? आता जगन्नाथला कळतच नाही हे लोक काय बोलताय. नोटीस घ्या, नोटीस द्यायला आलोय तुम्हाला. तुमचं जे घर आहे ना ते अनधिकृत आहे. आता मात्र जगन्नाथजीच्या पायाखालची जमीनच सरकते. इकडे आता सावली तुळशीची पूजा करत असते आणि मनातल्या मनात सारंगचाच विचार चाललेला असतो. किती जरी काही म्हटला तरी काहीतरी विचार चाललाय सारंग सर आणि माझ्यापासून तुम्ही लपवताय. तरी झालंय बरं सारंग सर, पण मला सांगत नाही आहात. ती आता पूजा करत असते तेवढ्यात काय मागून अमृता आलेली असते आणि ती सावलीच्या जवळ उभी राहते. सावली अगं लक्ष कुठे? तांब्यातलं पाणी संपलंय तरी पण पाणी घालतीये का तुळशीला? लक्ष कुठे? म्हणते सॉरी माझं लक्ष नव्हतं. अगं मग तेच विचारतीये लक्ष कुठे? काही झालंय का सावली? झालं नाही वहिनी, पण सारंग सर माझ्याशी जसं वागताय ना त्या गोष्टीचा सारखा विचार करतीये. मी तरी विचारात हरवलेत पण मला सांगत नाहीये कसला विचार करताय. तर म्हणते कंपनीत काही झालंय का? काही प्रॉब्लेम विचारलं का? हो मी सगळं विचारलं पण ते सांगतच नाहीये, फक्त कंपनीचं टेन्शन एवढंच बोलताय. शांत हो बरं सावली, काहीच नसणार, डोक्यात कसले तरी वेगळे विचार चालत असतील, त्याचंच टेन्शन आलंय त्याला. म्हणते अगं त्याला विचार आणि काही सांगितलं तर मला नक्की सांग. आणि हे बघ एवढा विचार करू नको, पुरुषांचं असंच असतं, वेगळा विचार चाललेला असतो, वागतात काहीतरी आणि बोलतात तिसरं. आपल्यासारखं नसतात ग, आपण एखाद्या गोष्टीचा भलताच आणि अगदी टोकाला जाऊन विचार करतो. पुरुषांचं तसं नसतं सावली, म्हणून तुला जास्त टेन्शन येते बघ. अमृता म्हणते आतापर्यंत सगळं नीट झालंय ना, पुढे सुद्धा सगळं नीट होणार आहे. सावली तू टेन्शन घेऊ नको आणि काळजी तर अजिबात करू नको. आता बघू अमृताने तर समजूत काढलेली असते, सावली कितपत विचार सोडते का? सुटणारच नाही डोक्यातला विचार. शेवटी सारंगच्या मनात काय हे जाणून घेतल्याशिवाय सावली काय गप्प बसणार नाही. हे सगळं काही बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.